ओके. येस. तुमकां सगळ्यांक प्रेस आमचे जे भाव आसा आनी आमची एक भयण आसा तांकां सगळ्यांक खूब जाणां भयणी आहा तांकां सगळ्यांक येवकार. आनी सगळ्यात मेन म्हटल्यार ह्या नवीन वर्साची उनुनीत सगळ्यांक परबी. गोंयचो सगळ्यात व्हडलो प्रादेशीक पक्ष म्हटल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी. ह्या पार्टीची सुरवात पॉलिटिकली 2021 डिसेंबराच्यान चालू जाल्ली. बट पार्टीचे जे काम असले नाजाल्यार आर्जीचे जे काम असले ते काम 2017 मार्च पासून चालू असले. गेली 7 वर्सां सातत्यान लोकांच्या समस्यांचेर आवाज काढून लोकां मदीं वचून लोकांचे प्रश्न घेवन गांवागांवांत वचून वाड्या वाड्यार वचून हो रेव्होल्युशनरी पक्ष आयज उबो जालो. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जेन्ना ऑफिशियली पॉलिटिक्सान जेन्ना देवलो आनी ऑफिशियली इलेक्शन जेन्ना कंटेस्ट केले तेन्ना खुबशे अडचणी आमकां येयले. कित्याक आमी सगळे नवीन आसले, आमकां कोण गॉडफादर नासलो. पॉलिटिकली कशें वचपाचें, इलेक्शन कशें कंटेस्ट करपाचें म्हायती दिवपाक नाल्यार हेचो एक्सपर्ट आमच्या कडेन नासलो. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार इलेक्शन कंटेस्ट करपाक जो फंड जाय आसलो तो आमच्या कडेन नासलो. तरी आसतना 2022 इलेक्शन कंटेस्ट करून गोंयची सगळ्यात व्हडली रिजनल पार्टी म्हणून रेव्होल्युशनरी गोवन्स जावपाक पावली. आनी हेका लागून सगळ्या लोकांचे आमी आभार मानता की तुमी आमकां आयज ह्या पोजिशनाचेर हाडून दवरले. ते जाल्या उपरांत लोकसभाचे इलेक्शन जाले. लोकसभाच्या इलेक्शनाक आमी आमची 2 सिटां घालून आमी परते इलेक्शन कंटेस्ट केले. आनी त्या इलेक्शनाक ज्या रितीन आमकां एक्सपेक्टेड आसलो असो रिजल्ट आमकां मेळोंक ना, नाल्यार असो रिजल्ट आमकां लोकांनी दिवंक ना. हे जावन फाटले 7 म्हयने जाले रेव्होल्युशनरी गोवन्स एज अ पार्टी लेवल आमची एक्टिविटी सामके कमी आसले आनी सामके कमी आमी दवरले. आमचो आमदार आरजीपीचो एकटोच जो आमदार आसा विरेश बोरकर हो कंटिन्युअस हे 7 म्हयने लोकां वांगडा आसलो. लोकांचे जे विशय येताले, जे मेन मुद्दे गोंयभर चलताले त्या मुद्द्यांचेर तो उलयतालो. थंय वचून आपलो आवाज पक्षाच्या वाटेन तो सदांच काडटालो. तो मागीर एसेंब्लीन जावं एसेंब्लीच्या भायर जावं. आमच्या एमएलएन आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर लक्ष दिलें, आपल्या मतदारसंघाचेर लक्ष दिलें आनी तेंचे कितलींशींच वर्सां दुर्लक्षीत आसलेले विशय आसा ते विशय तेणी सुटावे केले. तो उदकाचो जावं, तो रस्त्याचो जावं, जे बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर ते कॉन्स्टिट्युएन्सीन नासले ते दिवपाक ऑपोजिशन एमएलए आसतना सुद्धा ऑफिसांचे पायऱ्यो चडोन 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 मिनिस्टरांक मेळोन, ऑफिसरांक मेळोन, इंजिनियरांक मेळोन खुबशीं कामां तेंच्यांनी करून घेतली. बट आमी थोडे दीस वगी रावले म्हटल्यार खुबश्या जाणांक दिसले की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आतां सोंपलो, हो उजो पालावलो आनी हो फुटबॉल आहा तो पंक्चर जालो म्हणून. खुबशे मेसेजी येवपाक लागले
खुबशे आर्टिकलां येवपाक लागली, फेसबुकाचेर पोस्ट येवपाक लागले, कमेंट येवपाक लागले, आनी ऑपोजिशन आसा तेतून बीजेपी आसा, काँग्रेस आसा, आप आसा, गोवा फॉरवर्ड आसा, MGPI सगळे जे पार्टी आहा ते प्रीमॅच्युअरली सेलिब्रेट करपाक लागले की आतां तांकां प्रश्न विचारपी कोण ना, आतां जातलें तर फक्त भितरल्या भितर सेटिंगां, आनी ह्या सेटिंगाचेंच राजकारण जे इतलीं वर्सां चलत येयलां तेंच फुडें चलतलें म्हणून तांकां खूब बरें दिसलें आनी तेंच्यांनी सेलिब्रेशन चालू केलें. आमच्या भुरग्यांक मेळटा थंय टॉन्ट करप, ग्रुपांनी मेसेजीस घालप, पोस्ट घालप, मेळटा थंय कमेंट मारप, हे सगळे ह्या 7 म्हयने चल्ले. एज अ पार्टी प्रेसिडेंट हांवूय 7 म्हयने ओपनली मिडिया फुड्यारूय येवंक ना. तुमी कितलेशेच मिडियाचे आमचे फ्रेंड्स आसा ते म्हाका फोन करताले न्यूजाक लागून न्हू तर विचारपूस करपाक की बाबा कितें जालें, खंय आसा तूं. हांव सगळ्यांक आयज सॉरी म्हणपाक सोदता की तुमचे फोन हांवें घेवंक ना, तुमकां रिप्लाय करूंक ना, तेजें रिजनूय सांगता कित्याक तें. हे सगळे 7 म्हयने जे आसले ते म्हाका लागून आनी पार्टेक लागून खूब टफ आसले, कित्याक जो लोकसभेचो रिजल्ट आमकां मेळ्ळो त्या रिजल्टान खूब आमकां शिकवण मेळ्ळी. ह्या 3 वर्सांच्या आमच्या ह्या राजकारणाच्या प्रवासान आमकां ह्या राजकारणान थोडे गजाली शिकयले, ह्या राजकारण्यांनी थोडे गजाली शिकयले आनी खुबशे गजाली आमकां लोकांनी शिकयले, ह्या वोटर्सांनी शिकयले. आमी ओगी आसले तेन्ना जे सेलिब्रेशन जाताले भितर थोड्या पार्टीचे प्रेसिडेंटूय आसले, ते टॉन्ट करताले, टॉन्ट मारताले, आमकां तोमणे मारताले की टायगर खंय आसा. टायगराचे म्याव सुद्दां आयकपाक येना, डरकाळी सोड पण म्याव सुद्दां आयकपाक येना. मनाक सगळेपणाक लावन पर्सनल लायफ, फायनान्शियल लायफ, प्रोफेशनल लायफ हे सगळेपणाक लावन 7 वर्सां कंटिन्युअस ग्राउंडाचेर आसप आनी लोकांक लागून प्रामाणीकपणान ऑनेस्टीन झुजप ही एक सादी गजाल नासली. हेतून कितलेशेच क्रांतिकारी गोंयभर वांटेकार आसले आनी अजून वांटेकार आसात. तर जेन्ना विशय जातालो तेन्ना आमकांय दिसतालें की खंय तरी उलोवचें, म्हाकाय दिसतालें की उलोवचो, मिडिया फुड्यान येवचो, आवाज काडचो, ही फायट करची. पूण गेले 7 वर्सां जेन्ना आमी हे सगळें करताले आनी जेन्ना आमकां ह्या दोनूय इलेक्शनाक जो रिजल्ट येता तो पण आमी चिंतले की खंय तरी आमी चुकता, खंय तरी आमची चूक जाता, खंय तरी मिस्टेक आसा. जेन्ना खंयचे वॉर आसता भितर बारीक बारीक बॅटल्स आसता, तशी गोंय वाचोवपाचें जे वॉर आसा, गोंयचें अस्तित्व टिकोवन दवरपाचें आनी गोंयकारांचें अस्तित्व टिकोवन दवरपाचें जे वॉर आसा, हो आमचो एक लॉंग टर्म गोल आसा. आनी तितून हे 2 बॅटलां जालीं, 2022 जाले, 2024 जाले. 2022 वी वर हॅपी ज्या रितीन आमकां सपोर्ट मेळलो, ज्या रितीन आमकां वोट मेळले. बट आमी चिंतलेलें की 2024 निश्चित हे वोट वाडटले, कित्याक आमी 2022 जाल्या उपरांत ऑपोजिशन पार्टी म्हणून एकूच पार्टी गोंयभर एक्टीव आसली. गोंयभरच्या गांवांनी ही पार्टी वचून आवाज काडटाली, ती म्हटल्यार RGP, जेंच्यांनी रेस्ट घेवंक ना. ज्या पार्टीन आपले कॅन्डिडेट पयलीं डिक्लेअर केले, ज्या पार्टीन इलेक्शनाक वयता म्हणून पयलीं डिक्लेअर केले, आनी ज्या पार्टीचे कॅन्डिडेट लोकां वांगडा नॉन स्टॉप 2 वर्सां आसले. जाल्यार जेन्ना हे बॅटल आमच्या मना सारकें जावंक ना, नाजाल्यार आमकां भितर यश मेळोंक ना, तेन्ना आमी एज अ पार्टी प्रेसिडेंट म्हाका कॉल घेवचो पडलो. खंय तरी ही जी धांवपळ आसा
ती खंय तरी स्टॉप करची पडली. ही धावपळ स्टॉप करून जे आमचे कितें चुकलां नाल्यार खंय आमी कमी पडटा हें चिंतपाक लागून थोडो टायम घेवपाचो म्हणून आमी विचार केलो. आनी तो विचार केलो तेन्ना आमी सगळ्या भुरग्यांक सांगलें की जो पर्यंत आमी फुडलो निर्णय घेयना तो पर्यंत सगळ्यांनी आपली कामां बंद दवरची. कामां म्हटल्यार जी सोशल काम आसले म्हणजे जे प्रत्येक फावटी जेन्ना फोन येतालो तेन्ना आरजीचे भुरगे सेल्फलेसली रिस्क घेवन ते मागीर झोपडपट्टेन जावं नाजाल्यार मागीर ते स्क्रॅप यार्डान जावं नाजाल्यार इल्लीगल हिल कटींग जाता थंय जावं नाजाल्यार लँड फिलिंग जाता थंय जावं ना लोकांक उदक ना थंय जावं प्रत्येक जाग्याचेर जे थावताले ते आमी स्टॉप केले. स्टॉप करपाचें कारण म्हटल्यार आमकां कळपाक जाय आसलें की आमी खंय चुकला काय म्हणून. सो सगळ्यांक प्रश्न पडलो की 7 म्हयने रेव्होल्युशनरी गोन्स खंय आसली आनी स्पेशली मनोज परब खंय आसलो आनी तेणी केलें तरी कितें. पयले सुवातेर सगळ्यांक सांगपाक सोदता की नाजाल्यार पोसता नाजाल्यार हेच्या पयलीं पोसला. सो म्हाजें फायनान्शियल कॅर तशेंच आमच्या भुरग्यांचे जे फायनान्शियल कॅर आसले ना फायनान्शियल जे इश्यूज आसले ते सॉल्व करपाक लागून पयलें म्हटल्यार आमी सगळ्यांक सांगलें की तुमी आपल्या कामाक लागात. कित्याक जर हे वॉर आमकां झगडपाक जाय लॉंग टर्म जर हे वॉर आमकां झगडपाक जाय जाल्यार आमच्या आंगान ती शक्ती जाय. कशी पेटत दवरप आनी ती इग्नायट करपाक आनी ती वाडोवपाक आमकां कितें जाय हें कळपाक लागून सायलंटली आनी सिक्रेटली हांवें स्वता हे भुरग्यांक सुद्दां ना सांगता खुबश्या लोकांचे मिटिंग्स घेतले. हे मिटिंग्स आमच्या आरजीच्या भुरग्यांचे नासले कित्याक गेली 7 वर्सां आमी लोकांक मेळ्ळे. मागीर आमी जेन्ना पॉलिटिकल जाले तेन्ना आमचे चडशे मिटिंग्स आसले ते आमच्या भुरग्यां वांगडा आमची स्ट्रॅटेजी डिझायन करपाक जाय प्लॅन करपाक जाय जाल्यार आमच्या भुरग्यां वांगडा आमी मिटिंग्स घेताले. सो तेन्ना भुरग्यांचे व्ह्यूज आमकां मेळटाले ते व्ह्यूज घेवन आमी फुडें वयताले. सो ह्या फावटी हांवें चिंतलें की हांव जनरल पब्लिकाक मेळटलो सामान्य गोंयकाराक मेळटलो जे खरे गोंयचे मोगी आसा तांकां मेळटलो. सो ह्या 7 म्हयन्यान ऑलमोस्ट 28 ते 30 कॉन्स्टिट्युन्सींतल्या सामान्य लोकांक हांव मेळ्ळो. म्हाजो काम धंदो चालू आसतना तितूंतल्यान टायम काडून बारीक लोकांचो विचार कितें आसा बारीक लोकांक जाय कितें बारीक लोकांचें म्हणणें कितें आसा आरजी बद्दल म्हणणें कितें आसा गोंया बद्दल म्हणणें कितें आसा राजकारणा बद्दल म्हणणें कितें आसा हें समजपाचो आमी प्रयत्न केलो. खुबशे एक्सपर्ट्स आसा पॉलिटिकल एनालिस्ट आसा पॉलिटिकल एक्सपर्ट्स आसा तांकां मेळोन गोंयच्या राजकारणा बद्दल अभ्यास केलो. ही पार्टी कशी फुडें व्हरपाक आमी शकता हेच्या हेचेर तांकां प्रश्न विचारले तेंच्या कडल्यान सजेशन्स घेतली तेंच्या कडल्यान एडवायस घेतले. खुबशे स्टेक होल्डर्स आसा जेंचे इश्यूज आसा ते शेकवाले जावं ते टॅक्सीकार जावं ते शेतकार जावं ते मागीर तरणाटे जावं नाल्यार बायलो जावं ह्या प्रत्येक सेक्टराक वचून जसो आमी पयलीं मॅनिफेस्टो तयार केल्लो आमचो तसोच तितून आमी कितें आनीक अपडेट करपाक शकता काय आनी खरोच तो जो मॅनिफेस्टो तयार केल्लो तो लोकांक मान्य आसा काय हें सगळें आमी लोकां फुड्यान व्हरून दवरलें तेंचे म्हणणें आयकलें. हितून आमकां कळोन येयलें की रेव्होल्युशनरी गोन्स पार्टे कडेन थोडे चुकी जाले थोडे मिस्टेक्स जाले. आमकां थोडे एक्सपर्ट्स आसा वेल विशर्स आहा ते आमकां सदांच थोडे गजाली सांगताले की आरजीन हे गजाली करपाक जाय हे गजाली करपाक जायना म्हणून. बट आमी फायर ब्रिगेड आनी एम्ब्युलन्स कशे लोकांक वाचोवपाक धांवत रावले आनी केन्नाच आमच्या ह्या स्ट्रॅटजीचेर ना जाल्यार पार्टी निवडून कशे हाडटले आमदार नाल्यार भितर कशे पावतले सिस्टमान हेचो विचार करपाक आमी केन्ना टायमूच दिलो ना. आनी तो टायम आमी ह्या 7 म्हयन्यांक घेतलो. जेन्ना आमी 7 म्हयने हेचो विचार केलो तेन्ना 7 म्हयने जाल्या उपरांत आमी आमच्या भुरग्यांची एक्टिव्ह मेंबर्सांची गेल्या आयतारा आमी मिटींग आपयली. 7 म्हयने जावन सुद्दां फक्त एक मेसेज घालून ऑलमोस्ट 300 ते 350 भुरगे त्या मिटिंगेक येयले फक्त एक्टिव्ह मेंबर्स.
म्हणजे जे आमच्या खातीर इलेक्शनाक वावरलेले ते आपल्या वाड्यार जावं नाजाल्यार गांवांत जावं नाजाल्यार कॉन्स्टिट्युएन्सी लेवल ना जाल्यार स्टेट लेवल जे भुरगे वावरलेले भितरले 300 ते 350 भुरगे त्या मिटिंगेक उपस्थित रावले. फक्त एक मेसेज घालून. सो हेच्या वयल्यान आमकां कळ्ळें की अजूनय भुरग्यांच्या आंगान तवजो आसा, अजूनय ही मशाल पेटलेली आसा आनी ही जी क्रांती आहा ही प्रत्येक भुरग्याच्या काळजान आसा. ह्या मिटिंगेक आमी आमची पार्टी फुडें कशी व्हरपाची हेचेर डिस्कशन जालें. ह्या मिटिंगेक पार्टेक फंड्स कसो रेज करपाचो हेचेर डिस्कशन जालें. ह्या मिटिंगेक भुरग्यां कडल्यानूय आमकां थोडे प्रश्न येयले की लोकांक तेंचे प्रश्न कितें येतात, लोक तेंकां प्रश्न कितें करतात, तेंची आन्सर आमी भुरग्यांक दिली. आनी फायनली युनॅनिमसली डिसिजन जालें की हे जे रेव्होल्युशन आहा रिलोड करपाचें. ही जी क्रांती आसा ही रेज्यूम करपाची आनी परत एक नव्या एनर्जीन, एक नव्या वर्किंग स्टायलान आनी एक नव्या तरेन हे रेव्होल्युशन आनी ही पार्टी फुडें व्हरपाची. आयज गोंयांत भरपूरशे विशय आसात जे आमकां दिसता सुटावे जाल्ले ना, ते सुटावे जावपाक जाय. आमचो आमदार तेचेर आवाज काडीत आसा. पण आतां वेळ येयला आमच्या आमदाराकूय सपोर्ट दिवपाचो आनी गोंयकारांचे जे मुद्दे आसा तांकां जेन्युइनली रेज करपाचे विदाउट एनी सेटिंग, बॅकडोर सेटिंग ना करताना हे विशय हाताळपाचे असे डिसिजन आमी घेतले. तर हांव मागता प्रेस भवन की तुमच्या माध्यमांतल्यान आमची जी चळवळ आसा, आमची जी क्रांती आसा ही लोकां मेरेन तुमी पावोवची. आनी सगळे गोंयकारांक अपील करता की ही जी क्रांती आमी आतां परत रिलोड केल्ली आसा, हे रेव्होल्युशन जे रिलोड केल्लें आसा, हे रेव्होल्युशनान, ह्या क्रांतीन तुमी आमकां साथ दिवचो, तुमी वांटेकार जावचे. कित्याक तुमचो जर सपोर्ट ना, तुमचो जर आधार ना जाल्यार ही मशाल व्हडली जावची ना, उजो व्हडलो जावचो ना, रेव्होल्युशन व्हडलें जावचें ना. आनी आमचें जे वॉर आसा, आमचो जो एंड गोल आसा गोंय हातीन घेवपाचें, गोंयकारांक न्याय दिवपाचो, गोंयचे जमनी सेफगार्ड करपाचे, गोंयची आयडेंटिटी सेफगार्ड करपाचें, तें केन्नाच आमचें पूर्ण जावचें ना. तेका लागून तुमकां सगळ्यांक अपील करता की ह्या रेव्होल्युशनान तुमी वांटेकार जायात आनी जसो साथ तुमी आमकां दिल्ल्यात हेच्या पयलीं तेच्याकून चड साथ दिवन गोंय वाटोवपाक आमकां मदत करात. आतां जर तुमचे कितें प्रश्न आसा जाल्यार तुमी विचारपाक. मनोज, तुवें आतां म्हटलें येवपाक म्हणजे आमी कसलें सेटिंग हें करचें ना, विदाउट एनी सेटिंग. ह्या आदी तुमी कितें सेटिंग केल्ली तर? हांवें म्हटलें की जे विशय हेच्या पयलीं जे आतां जे पॉलिटिकल पार्टीज लास्ट 7 म्हयने जाले तेच्या पयलीं आमी घेताले, सेटिंगां करून जे विशय घेतात तशें सेटिंगां करून आमी विशय घेवपाचे ना. हांव त्या हेतून उलयता, हांव आरजीच्या हेतून उलयना. आरजीन जर सेटिंग केला म्हणून एक सुद्दां इन्सिडंट जर तुमी दाखयतात आमकां जाल्यार आमी पार्टी त्याच दिसा बंद करता. एक सुद्दां सेटिंग. बट जे नाटक ह्या 7 म्हयन्यांक आमी पयले घरा बसून आनी जे लोकांनी पयले, आरजी शांत असल्या कारणान लोकांक जे नाटक दिसले तितून कळटा की जे विशय घेतात हांगा सेटिंगां करतात, आपले सिटाचेर आपले वर्चस्व दवरतात, आपली टिकेट सेव्ह करतात, आपले कॅन्डिडेचर सेव्ह करतात आनी सगळी भितरल्यान फाटल्यानच्यान बरेपणां करतात. एक सांग, जेन्ना तुमी म्हणटा तुमकां क्रांतिकारी घरा बसून कोण सेटिंगां पळयता क्रांतिकारी आसत जाल्यार? कसली सेटिंगां? आतां ही सेटिंगां चलता म्हणटा न्ही सगळे. तूं घरा बसलो घरा बसून तुज्यान पळोवंक येता जेन्ना क्रांतिकारी, जेन्ना आमी फ्रिडम फायटर्साचे जे आमी वाचलां स्कुलांनी फ्रिडम फायटर हेज ऑलवेज बीन ऑन द मूव. तूं घरा बसून सेटिंगां पळयता? कशें आसा, जेन्ना खंयचेंय वॉर आसता हें अंडरस्टँड करपाक जाय. जेन्ना बॅटल्स आसता त्या बॅटलान प्रत्येक बॅटल जें जालां तें स्ट्रेटजायज करपाक
ते बॅटल जिखपाक लागून 2 पावलां फाटी मार्चीत पडला आनी सगळ्यांनी फाटी मारलेली आसा. आमी बॉर्डरी तू खंयचोय वॉरियर घे, लेट मी आन्सर, खंयचोय तू वॉर घे, हे तशेंच जिखलेले आहा. आमी 7 वर्सां कंटिन्युअस जेन्ना ग्राउंडाचेर आसले तेन्ना आमकां कांयच कळोंक ना की आमी खंय धांवता आनी कितें करता म्हणून. नॉन स्टॉप लोकांचो प्रेशर येतालो, फोन मारताले, धांवताले, प्रेसाचो प्रेशर येतालो, थंयच्यान आमी धांवताले आनी एवरी टायम आमी धांवत रावले. सो ही धांवपळ बंद आमी इतल्याक लागून केली की आमकां हे वॉर जिखपाक जाय. मदली 1-2 बॅटलां लूज जाली म्हणून आमकां फरक पडनासलो. आमकां हे वॉर जिखपाक जाय आनी ते वॉर जिखपाक लागून आमकां रिएनर्जायज जावपाचें आसलें, रिस्ट्रेटजायज जावपाचें आसलें आनी रिलोड जावपाक आसलें. तेका लागून आमी हें केलें. आनी जर तूं म्हणटा की क्रांतिकारी आसतना आमी भितर बसले म्हणून सांगपाक सोदता की आमचो आमदार कंटिन्युअस ग्राउंडाचेर आसलो, गोंयच्या प्रत्येक इश्यू आमच्या आमदारान रेज केलो. सो आमच्या पार्टीचो रिप्रेझेंटेटिव्ह जो आसा तेणे हे विशय असेंब्लीनूय मांडले, असेंब्लीच्या भायरूय मांडले आनी तो कंटिन्युअस मांडीत आसा. सगळे आमदाराचे उलयता. तुजो आमदार फर्स्ट टाइम तू आफ्टर 7 मंथ्स येयला. तुजो आमदार तुज्या बरोबर तुका दिसना आयज काय सांग तुज्या बरोबर आयज आमदार आसूंक जाय. तुज्या मनोज पत्तो येयला, तू रिलोडेड म्हणटा. तुजो आमदार रिलोडेड ना तुज्या बरोबर. आमच्या आमदारान कंटिन्युअस प्रेस कॉन्फरन्स दिल्ले आसा. तुकाच कितलेशेच बायट दिल्ले आसा की तुकाच केन्ना रस्त्यार सुद्धा बायट दिता तो ना म्हणना. सगळ्यांक दिता. आतां कित्याक नाका म्हणटा? आमदार तुज्या वांगडा कित्याक नाला प्रेस आतां कॉन्फरन्स? कित्याक out of RGP on the way out of RGP कित्याक सांगता तुका सांत आंद्रीन हे चलता की तो काँग्रेसान वचपाचो आहा. इज ही आउट ऑफ RGP? कशें आहा, आर्जीक डॅमेज करपाक ना आर्जीक सकयल देंवोवपाक हे सगळे गजाली हेच्या पयलींच्यान चालू आसा. ज्या दिसा आमदार आमचो काँग्रेसीन वयतलो तेन्ना हे गजाली तुमी करपाचे. तेच्या पयलीं हे वाऱ्या वयले गजाली आमकां तरी सांगचे न्हू कित्याक रेव्होल्युशनरी वाऱ्या वयल्योच गजाली. रिलायबल सोर्सेस. What reliable source? What reliable source? What is that reliable source? जेन्ना तो म्हणटा त्यो वारा वयल्यो गजाली जाल्यार 7 महिने तू भितर आहलो त्यो वारा वयल्यो गजाली आहल्यो. कसल्यो? तू भितर 7 महिने आहलो तेन्ना तो त्यो वारा कसल्यो वाऱ्या वयल्यो गजाली? तू दिसती पडा म्हणून आमी सोदताले तुका बायट घेवपाक बा तुजी. तेन्ना तू 7 महिने तू नाहलो म्हणून तेन्ना सांगलो. हय, हांव नासलो. सो त्यो वारा वयल्यो गजाली सत्य गजाली. ते सत्य गजाल. तो सांगता ते सत्य आसतलें तो न्हू. आमदाराचे सांगता. हय, आमदाराचें सांगता. हांव म्हाजें सांगता. हे मायेन सांगला हे वाऱ्या वयली गजाल न्हू. तो वाऱ्या वयले गजाली सांगता. सांग माने ताका वारा वयल्यो गजाली जेन्ना आमदार काँग्रेसीन ना दुसऱ्या पार्टीन वयतलो तेन्ना हो क्वेश्चन हांव आन्सर करतलो. त्या म्हणसर म्हाका दिसना हो क्वेश्चन आन्सर सुद्धा करपाचे लायकीचो. आज आमदार कित्याक ना तुजो? आयजी प्रेस कॉन्फरन्स माझी असली. कंपल्सरी ना की आमदार आसपाक जाय म्हणून. तुझा एमएलए म्हणतो पार्टीचा पत्र सुशागाद उलय. ही प्रेस कॉन्फरन्स आसा आमची गोंयची थर्ड पार्टी लार्जस्ट पार्टी कडेन सो आवाज कमी करून उलय प्लीज. आवाज कमी करून उलय. जर तुका रिस्पेक्ट दिवपाचो ना आमकांय कळटा रिस्पेक्ट ना दिवपाक. बरें आता उलय सुशागाद उलय. बरें तुमच्या थर्ड लार्जस्ट पार्टीचा आमदार ना सो सांग. ही पार्टी मीटिंग न्हू. पयलीं अंडरस्टँड करा बाबा ही पार्टी मीटिंग न्हू. ही जॉईंट मीटिंग ही माझी प्रेस कॉन्फरन्स. हे तुझे पर्सनल प्रेस पार्टीच्या प्रेसिडेंटाची प्रेस मध्ये. तुमच्या पार्टीचे म्हणून अरे बाबा पार्टीची मीटिंग न्हू रे बाबा ही. प्रेसाक सगळे बसता. एमएलए असता सगळ्यांचे असता. तू कितले प्रेस कॉन्फरन्स दाखोवं लोकांचे आमदार नसताना. हांव येयला आमदार आसात न्हू आमचो. आता कित्याक जाय आमदार? बाबा ही सत्यनारायणाची पूजा न्हू जोडयान बसपाक. पयलीं हे लक्षांत दवरा. सगळ्यात इम्पॉर्टंट मनोज भाऊ कोणाक वांगडा घेवपाचो काय ना घेवपाचो तो तुजो डिसिजन. तुजी प्रेस कॉन्फरन्स नो प्रॉब्लेम. काय इश्यू ना. तुजी प्रेस कॉन्फरन्स सारकें. पण म्हाका सांग तुम्ही एक फाटले 1-2 स्टेप फाटल्यान घेतले. इट वॉज अ स्ट्रॅटेजीक मूव. अशें ठरोवन केलें तुमी काय तुमच्या भितूंतल्यान कितें अशें डिफरन्सीस जावन असो गॅप ना. पळय कशें जालें तें सांगता. काय नाही अशें उलयतात म्हणजे अशें हें जालें की लोकांनी इतलो पयसो तुमच्या कडेन दिलो. लोक तुमच्या कडेन पयशाचो हिशोब मागूंक लागले आनी कितें जालें कितें एक्झॅक्टली गेलें इलेक्शन तुमकां सांगपाक सोदता. रेव्होल्युशनरी गोवन्सान खर्च केलो 2 सिटांक 17 लाख. जेन्ना
इलेक्शन कमिशन हेच्याकून कितलोसो चड फंड आमकां यूज करपाक मान्यता दिता आनी येदी व्हडली गोंयची पार्टी 2 MP सिटां कंटेस्ट करता ती सुद्दां 17 लाखांक. सो हेका तुमी म्हणपाक शकना कितलोसोच पयसो दिलो आनी कितलोसोच पयसो आमी मोडलो म्हणून आनी कितलोसोच पयसो खाल्लो म्हणून. तुमकां परत एकदां उगडास करून दिवपाक सोदता हांव MSc ग्रॅज्युएट. हांव ऑलरिगार कामाक आसलो आनी आयज सुद्दां जर हांवें ते कंटिन्यू केल्ले जाल्यार 8-10 लाख रुपया म्हाका म्हयन्याक पगार आसपाचो. सो हे 17 लाख हांगा जे येतात पार्टेक ते खावपाक हांगा बसोंक ना. आमच्या पार्टीचो ट्रेजरर आसा तो CS आसा, कंपनी सेक्रेटरी आसा, 2 लाख पगार घेवपी मनीस आसा, तो आयज पार्टीक लागून हांगा फूल टायम दिता, तो हांगा 17 लाख खावपाक बसोंक ना. हे सगळ्यांनी लक्षात घेवपाक जाय की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कशी जगता, कशी कितें करता हे सगळ्यांक तुमकां खबर आसा. आनी तरी आसतना हे प्रश्न फंडाचे परत परत आमकां करप, हेजेर परत परत आन्सर दिवप म्हाका तरी सारकें दिसना. बट एक लास्ट टायम तुमकां सांगता की गेल्या इलेक्शनाक फक्त आमी 17 लाख मोडले, भितरले एडवर्टिजमेंटाकूच आमचे 6 लाख रुपये गेले. मागीर आमचे फुटबॉल थोडे आमी हे केल्ले आनी फ्लॅक्स केले आनी बाकीचे रॅलीज आमी कॅन्सल केल्ले. आमकां मिटिंग्साक परमिशन मेळ्ळें, आमकां रॅली करपाक परमिशन मेळ्ळें, पूण तें आमकां करपाक आमकां मेळोंक ना बिकॉज पार्टी कडेन फंड नासलो म्हणून. मनोज, तुम्ही म्हणलें तुमी लोकांक मेळले आनी तेंचे कडच्यान तुमचे ओपिनियन घेतले म्हणून तुमच्यो चुकी कितें कोणें दाखयल्यो तुका चुकी? हय, खुबशे फ्रॉम दॅट. हय 100% खुबशे चुकी आमकां कळ्ळे की आमी कितें मिस्टेक्स केले ते. आनी त्या मिस्टेकींचेर आमचे इंटरनल मिटिंगूय जाले. ते थोडे मिस्टेक जे आमचे आसले आमी भुरग्यां कडेन डिस्कस केले. भुरग्यांनी आमकां सांगलें की अशें अशें लोकां कडल्यानूय तांकां फीडबॅक येता. आनी खुबशे गजाली मॅच जाले की जे भुरग्यांक येतालो फीडबॅक, जेन्ना सायलंट रावले तेन्ना लोक उलोवपाक लागले. नाल्यार हेच्या पयलीं फक्त लोक आमकां इश्यू दाखयताले, हांगा उदक ना रे, थंय हिल कटींग जाता रे, थंय स्क्रॅप यार्ड येयला रे, थंय बस्ती येता रे, थंय तो घर बांदता रे, असलेच येताले. आनी तेच करपाक आमचे भुरगे बिजी आसले. सो ह्या 7 म्हयन्याक आमच्या भुरग्यांकूय टायम मेळ्ळो, आमकांय टायम मेळ्ळो. तेका लागून स्ट्रॅटेजायज करपाक, नवीन सुरवात करपाक आमकां एक मार्गदर्शन ह्या जाणकारांचे, लोकांचे आनी आमच्या भुरग्यांचे मेळ्ळें. लोकसभेचे इलेक्शन तुम्ही लढले न्हू, लोकांनी सांगले तुमकां की लोकसभेक जे तुमी हे जाले हितून फिल्डार येयले पण ती तुमची मिस्टेक आलेली म्हणून कोणे तरी सांगलें? ना, लोकसभेक फिल्डार गेले ही मिस्टेक पयलीं लोक सांगताले. बट आतां जेन्ना हे सगळें वातावरण जर पळयत आनी जे लोक जेन्ना पळयता तेन्ना लोक अशे हार्डकोर जे आसले आमचे आरजी जे म्हणटाले तुमी इंडिया अलायन्साक वचपाक जाय आसले, आतां तेंचे आमकां मेसेजी येवपाक चालू जाला की तुमी एकटे रावन बरे गेले म्हणून ते घाणीन पडोंक ना. आनी वी आर प्राऊड की आमी एकटे आसा आनी एकटेच रावतले. कित्याक ही चळवळ अन्याया विरुद्ध, ह्या करप्शना विरुद्ध आनी ह्या देल्लीकारा विरुद्ध आमी सुरवात केल्ली आनी तीच चळवळ आमी फुडें व्हरतले. बरे केले असे किती केले एकटे राहून? तुम्ही एकटे राहून बरे केले असे किती बरे कोणाचो आन्सर करू? तुम्ही म्हणता लोकसभेक एकटे राहून तुम्ही बरे केले असे किती बरे केले आणि किती शिकलो तुम्ही? मिस्टेक किती आम्ही लोकसभेक रावन आमच्या पार्टीचे अस्तित्व आमी दवरले, जे दुसऱ्या वांगडा डायल्यूट जावपाचे ना, जे करप्ट फोर्सीस जे तेन्ना एकठांय जाल्ले गोंय वाचोवपाक आनी थोडे रिलीजनूय वाचोवपाक. आयज रिलीजनाचे कोणाक पडलेले ना, गोंयच्याय कोणाक पडलेले ना, प्रत्येकाक पडला आपल्या सिटाचेर. आयज आम आदमी पार्टी आनी काँग्रेस जे आमकां बी टीम म्हणटाले, जे प्रेसिडंट रस्त्यार रावन बोवो मारताले आमी बी टीम बी टीम बी टीम बी टीम. आयज दिल्ली जर तुम्ही पळयत, काँग्रेसीन 350 कोटी केजरीवालान स्कॅम केला म्हणून तेंच्यांनी आरोप लायलो. राहुल गांधीन सांगले की आम आदमी पार्टीच्या अगेन्स्ट तुम्ही ऑल आउट वचा म्हणून. आनी केजरीवाल आनी मोदी हे जे प्रॉमिसीस करता, हे फेकुगिरी जे करता, हे दोगांय मदीं अजिबात फरक ना म्हणून तेंच्यांनी सांगले. हे इतले जाले आसतना सुद्धा आयज फक्त आपले स्वार्थी राजकारण करपाक, आपली सिटां गोंयान सेव करपाक, पार्टी न्हू सिटां प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल सीट साल्वार करपाक आपल्या पार्टीच्या नॅशनल लिडराचो नाजाल्यार फाउंडराचो डिसरिस्पेक्ट जाता, इन्सल्ट जाता म्हणून तेंच्या काळजान दुखाना. आयज राहुल गांधी केजरीवालाचो इन्सल्ट करता, केजरीवाल राहुल गांधीचो इन्सल्ट करता, काँग्रेस आम आदमीचेर चडटा तेजेर चडटा, पूण गोंयांत तांकां फरक पडना.
जे इतले सेल्फिश राजकारण आम्ही सांगलेले, इतले सेल्फिश राजकारण हे तेन्नाय चल्लले, हे सेल्फिश राजकारण अजूनही चल्ला. आम्ही जर त्यांच्या वांगडा गेल्ले आयज ह्या सगळ्या झगडेन आम्ही आसतले, आम्ही वांटेकार जावपाचे. आम्ही प्राऊडली ही जी फायट आसा ही फायट आमच्या कुस्तार केली. प्राऊडली आम्ही जी मतां घेतली ती प्राऊडली आम्ही मतां घेतली. विकत घेवंक ना, कोणाक फटोवन घेवंक ना, रिलीजन यूज करून घेवंक ना, कोणाक खंयचो हे रिलीजन खतरेमे सांगून बीजेपी आनी काँग्रेसी भाशेन घेवंक ना. ही आम्ही आमच्या मुद्द्यांचेर, गोंयच्या अस्तित्वाचेर आनी गोंयच्या आयडेंटिटीचेर घेतली. हिस्ट्री सांगली तू म्हाका एकूच सांग जेन्ना तुवें इतली हिस्ट्री सांगली वेल एंड गुड दॅट मिन्स यू आर अवेअर वॉट इज हॅपनिंग ओवर द कंट्री. दिल्ली जावं कितेंय ना. सो लास्ट 7 म्हयने जेन्ना नासलो तूं तुका एकूय फावट तुका म्हणलें बाबा गोंयान कितें चल्लां आनी कितें दुखलां पळय हेचो आन्सर हांवें हेच्या पयलीं दिला. तूं प्रेस आयकतालो काय क्वेश्चन फ्रेम करतालो मागीर हे सगळें आन्सर केला मरे. फ्रेमूच करूं नाका. आयक प्रेस कॉन्फरन्स तू तुजी मिस्टेक कितें आतां सांगताय. तूं कितें करता, तुजो तो क्वेश्चन फ्रेम करता तू हांगा येता आनी प्रेस आयकना. आयक सांगलेलें तुका परत कितें सांगो ना ताका लागून ते दिल्लीचे सांगले तू विचारता 7 म्हयने तुवें कितें केलें. आख्खी हिस्ट्री सांगली मरे 7 म्हयने कितें केलें तेच तू परत सांगो. अरे 7 म्हयन्यान इतले विषय जाले म्हटल्यार सगळे सांगले मरे तशें न्हय ते सांगले मरे. लेट मी फिनिश पात्रांव. तू तोच क्वेश्चन विचारता हांव कितें फिनिशन कितें करूं. तशें म्हणल्यार तुवें हिस्ट्री हाजी केजरीवालाची आपाची दिल्ली वेल एंड गुड सांगली म्हणल्यार बरें. 7 म्हयने इतले विषय जाले एकूय पाट तुका म्हणून बाबा हे विषय इतले चल्ल्या पळय गोंयान ते म्हणटा तुका हांव तुवें सांगलें बरें. फॉर युअर सेक रिक्वेस्ट करता फुडले फावट जेन्ना तूं प्रेसाक येतलो तेन्ना क्वेश्चन मागीर फ्रेम कर. प्रेस कॉन्फरन्स पयली आयक. राव सर आन्सर करता तेका. हांवें सांगलें की ह्या 7 म्हयन्यान खुबशे फावट म्हाका दिसलें प्रेसा फुड्यान येवचे, प्रेसा फुड्यान हे विशय मांडचे, हे विशय घेवचे. बट जे मिस्टेक्स आमच्या कडेन जाताले, आमी फायर ब्रिगेड आनी एम्ब्युलन्स कशे धांवताले तितून आमी प्रिफर केलें की थोडी जी बॅटल आहा ती लूज केल्यार जाता पूण आमकां हे वॉर जिखपाक जाय. ताका लागून आमकां स्ट्रॅटेजायज जावपाक जाय. विषय कंटिन्यूस गोंयान प्रत्येक दिसा एक विशय आसता. दॅट डजंट मीन की आमी प्रत्येक दिसा ते धांवपाचे आनी हे धांवले आमी ना न्हू 7 वर्सां धांवले. आनी ताका लागून आमी केन्ना स्ट्रॅटेजायजूच करूंक पावूंक ना. जेन्ना आमी ही पार्टी स्ट्रॉंग करपाक आमी पावूंक ना, लोकांची मनां जिखपाक आमी पावूंक ना. सो तें की कशें आमी करपाक शकता हेका लागून हो ब्रेक आसलो. कित्याक आमचो ध्येय आसा गोंय हातीन घेवपाचें. हे 7 म्हयन्यांचे बारीक बारीक विशय जाले भितर मॅक्झिमम विशय आमच्या आमदारान घेतलेले आहा. अशें ना की पार्टीन घेवंक ना. मॅक्झिमम विशय आमच्या आमदारान असेंब्लीन मांडलेले आसा. मॅक्झिमम विशयाचेर आमदार ग्राउंडाचेर पावलो. म्हटले 7 महिने स्ट्रॅटेजी करपाक खातीर घेतले आनी जे बारीक बारीक ते वॉर आसले ते सोडले तुमी बॅटल जिखपाक. सो हे जे फाटले जॉब स्कॅम जालो, मागीर लँड स्कॅम जालो, मागीर येदो व्हडलो सेंट फ्रांसीस देवळाचेर इश्यू जालो. सो हे सगळे बारीक बारीक इश्यू गोंयकारा फुडले हांव सांगता. पयलो म्हटल्यार गोंयच्या साहेबाचो एक आन्सर करता. गोंयच्या साहेबाचो जेन्ना विशय जालो तेन्ना 1-2 दिसान रोखडेच आर्जीन एज अ प्रेसिडंट आमी सगळ्या भुरग्यांक पार्टी लेवलाचेर नोटीस दिली की प्रत्येक भुरग्यान त्या विशयाक तेंको दिवचो, त्या लोकांच्या मुवमेंटाक तेंको दिवचो. आनी तुमी जर पळयतले आनी पयला आसतले की आरजीचे कितलेशेच भुरगे रेव्होल्युशनरीज त्या प्रोटेस्टाक सामील आसले. आमचो आमदार पदयात्रेक आसलो, आमचो आमदार मडगांवूय आसलो. सो असो ना की तो विशय आमी सोडलो म्हणून. फक्त हांव ऑफिशियली त्या विशयाचेर उलोवंक ना. दॅट डजंट मीन की तो विशय आमी सोडलो. हे तुमकां क्लॅरिफाय करता. आमच्या भुरग्यांचेर केसीय पडलेले आहा. दुसरो विशय जॉब स्कॅमाचो. जेन्ना आमचो आमदार निवडून येयलो तेन्ना पयल्याच असेंब्लीन स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयान जावचें म्हणून प्रश्न आमच्या आमदारान मांडलो. आमचो जर तुमी विजन डॉक्युमेंट 2022चो पळयत जाल्यार भितर क्लियर कट बरयला की स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयान जावपाक जाय. आनी हे जे जॉब स्कॅम जाता नाजाल्यार नोकऱ्यो जे विकतात आनी हे विकप कितें आतांच्यानूच चालू ना. हे काँग्रेसच्या टायमा वयल्यान आसा. हे कोणें केला, कोणें सुरवात केल्या, हेची कोणें शिकयल्या, सगळ्या गोंयांक खबर आहा.
जेन्ना बीजेपी पावरान नासली. जे काँग्रेसीन शिकयला तेच बीजेपी फुडें व्हरता आनी आतां ते एक कॉर्पोरेट स्टायलीन व्हरता. इतलोच डिफरन्स आहा, पूण तेच चालू आहा. सो जॉब स्कॅम हो नवीन विशय न्हू की ताका लागून हांव 7 म्हयन्यान उठतलो म्हणून. म्हाज्या खातीर तर तो नवीन नासलो. हो विशय हेच्या पयलीं आसलो. दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केल्ले आनी दॅट इज वाय स्टाफ सिलेक्शन कमिशन 2022च्या विजन डॉक्युमेंटान आमी घातलें. आतां आनी एक गजाल आहा. वर्साक 1 लाख भुरगे इंटरव्यू आन्सर करता. भितरले एक 10,000 नाजाल्यार 5,000 जॉब मेळटा. आमच्याय कडेन खुबशे भुरगे येयले, म्हाज्याय कडेन येयले, गिरेशाय कडेन येयले की तुमी हो विशय घ्या, तुमी हो विशय घ्या. आमच्या आमदारान हेचेर उलयला, आमच्या आमदारान हेचेर प्रेस कॉन्फरन्सूय घेतला, बायटूय दिला. जेन्ना आमकां दिसलें की हे कितले कॅज्युअल जाल्लेले आहा ते. आतां कॅज्युअल कित्याक म्हणटा, आतां थोड्या पॉलिटिकल पार्ट्यान तेचो विशय केलो, पूण 1 लाख जेन्ना भुरगे एप्लिकेशन करता, एग्जामी आन्सर करता, भितरले 10,000 मॅक्झिमम 10,000 भुरग्यांक नोकऱ्यो मेळटा, जाल्यार उरलेले 90,000 भुरगे रस्त्यार कित्याक येवंक ना. हेचो मिनींग इतलोच की हें सगळें चलता, हें सगळ्यांक खबर आहा आनी हें अशेंच चलतलें अशें सगळ्यांनी गृहीत धरलां. आनी दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केलो. सो जॉब स्कॅम तुमच्या माहितीनुसार सांगता, तुमच्या माहितीक लागून सांगता की जॉब स्कॅम हो गेल्या 2 म्हयन्यांक ना 7 म्हयन्यांक येयल्लो विशय न्हू. हो विशय गेली 20, 25, 30 वर्सां गोंयांत चालू आसा. गोंयांत नोकऱ्यो विकप चालू आसा आनी नोकऱ्यो विकता हे सगळे जाण जाणा. तिसरो विशय सांगलो तुमी लँड स्कॅमाचो. गोंयचे आजून पर्यंत सगळ्यान चड हिल कटींग जर कोणें स्टॉप केला जाल्यार ते आर्जीन केला. लँड फिलिंग जर कोणें स्टॉप केला जाल्यार आर्जीन केला. सगळ्यान चड कंप्लेंट जर हेचेर आसा जाल्यार आर्जीच्यो आसा. कालूच आमच्या आमदारान परतून एकदा रेझोल्युशन घातला. गेल्या फावटी आमी रेझोल्युशन घातलेले अर्बनायझेशन ऑफ विलेजीस एंड डेफिनेशन ऑफ मेगा प्रोजेक्ट जावचे म्हणून आनी मेगा प्रोजेक्ट स्टॉप करचे म्हणून. हे गेल्या असेंब्लीक येयल्ले तेन्ना टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे त्या दिसा एबसंट आसलो. एबसंट आसलो काय एबसंट रावलो ते तेका खबर आहा. पूण तो आमचो रेझोल्युशन त्या दिसा आमकां घेवपाक मेळोंक ना. सो आतां परते एकदा ह्या येता त्या असेंब्लीक एकूच दीस मेळटा त्या असेंब्लीक हे रेझोल्युशन आमी घातलेलें आहा. आनी तेच्या पयलीं लँड विशय जो आयज तुमी म्हणटा हो सगळ्यान पयलीं रेव्होल्युशनरी गोवन्सान आजून पर्यंत गोंयच्या हिस्ट्रीन इतलीं वर्सां गोंय मुक्त जावन जालें, पण गोंयची जमीन राखपाक लागून खंयच्या रिजनल पार्टे कडेन ना जाल्यार खंयच्या नॅशनल पार्टे कडेन ना खंयच्याच ह्या सरकारा कडेन एक लँड प्रोटेक्शन बील घालपाक जालें ना. लँड प्रोटेक्शन एंड कन्जर्वेशन बील घालपाक जालें ना. सो आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कित्याक आमी हे सगळे विशय पळयल्ले आसा, हे सगळे विशय हँडल केल्ले आसा आनी आमी जाणा की जेन्ना जेन्ना गांवांत हे विशय जाता तेन्ना आमच्या भुरग्यांक थंय वयचें पडटा, दीसभर रावचें पडटा, फ्लायिंग स्क्वॉडाक आफोवचें पडटा, पंचायतीन वचून बोवाळ घालचो पडटा, पंचायतीन भुरग्यांचेर कंप्लेनी जातात, सेक्रेटरी कंप्लेंट घालता, केन्ना पंच कंप्लेंट घालता, केन्ना सरपंच कंप्लेंट घालता आनी तेचे केसीस आजून आमच्या भुरग्यांचेर चालू आसा. सो हे विशय जावपाक जायना आनी हेचो वांगडाच वन टायम सेटलमेंट जावपाक जाय. एकूचदा हो प्रश्न सुटाव जावपाक जाय. तेका लागून रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान लँड कन्जर्वेशन बील घातलें, लँड प्रोटेक्शन एंड लँड कन्जर्वेशन बील घातलें. तें बील घातलें पूण तें बील कोणेच सपोर्ट करूंक ना. जशें पोगो बील सपोर्ट करूंक ना तशें हें बील कोणें सपोर्ट करूंक ना. हे बीजेपीच्या सरकारान तर भितर ते हाडूंकूच ना. बीजेपीच्या सरकारान हाडूंक ना ते सोड, बाकीच्या ऑपोजिशनानूय हे बील हाडपाक लागून सरकाराचेर दबाव हाडूंक ना. आयज जर तुमी जर कितें उलयता जाल्यार तेच गजाली आमी हेच्या पयलीं करीत येयला. फायर ब्रिगेड, एम्ब्युलन्स कशी, टीसीबीचे फ्लायिंग स्क्वॉड कशे प्रत्येक स्पॉटाचेर पावा. हांव तुमकां सांगता असल्यांनी गोंय वाचोवपाक शकना, कित्याक आमच्या कडेन तितले रिसोर्स ना, आमच्या कडेन तितले भुरगे ना, आमच्या कडेन तितले लिगल टीम ना की हे सगळें आमी वाचोवपाक लागून. तेका लागून आमचो आमदार जो आमी असेंब्लीन धाडला ते आमदाराच्या थ्रू लँड कन्जर्वेशन एंड प्रोटेक्शन बील आमी घातलेलें आसा. ते जर बील पास जालें, आमी आयज गजाली करता ते बारीक बारीक हेंचे, हांगा वाचय, थंय वाचय, तो वाचय, हो प्लॉट वाचय, थंय लँड फिलिंग ना. आमकां जाय पूर्ण गोंय, संपूर्ण गोंयान एक कायदो येवचो सो दॅट हे जे दिल्लीकार आयज गोंयचे जे अतिक्रमण करता, हे जे लँड कन्वर्जन जाता ते बंद जावचें म्हणून. सगळ्यात पयलीं 39 हेचेर प्रोटेस्ट आमी केलो. टीसीबीच्या ऑफिसान रातभर आमी बसले
आमच्या आमदाराच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आता 339 हेच्या अंडर लँड कन्वर्जन जावपाची आसा. त्याची सगळ्यात पहिली ऑब्जेक्शन आमच्या आमदारान दिली. थंयच्या जनतेन सुद्धा न्हू, लोकांनी सुद्धा न्हू, आमच्या आमदारान सगळ्यात पहिली व्हरून दिली. थंयचो जो एक्स बीजेपीचो आमदार आसलो त्यांनी आपली लँड कशी कन्वर्ट करून घेतली याची प्रेस सुद्धा घेतली. आणि दुःखाची गजाल म्हटल्यार ती प्रेस खंयच्याच टीव्हीचेर दाखोवंक ना, खंयच्याच मिडियाचेर दाखोवंक ना. येदी व्हडली गजाल. आयज आमी एका विशयाक जर पावना जाल्यार आमकां प्रश्न येता, पूण जेन्ना आमचो आमदार एक्स आमदाराचे लँड कन्वर्जन भायर काडटा तेन्ना तेजेर प्रश्न येना. जेन्ना आमचो आमदार विजय सरदेसायन लँड कन्वर्ट केला हो विषय काडटा तेन्ना तो टीव्हीचेर येना, तेन्ना तो मिडियाचेर येना, तेन्ना दुःख जाता. जे आमी विषय घेता ते जर येना, जेन्ना आमी घेयना तेन्ना जर आमकां प्रश्न पडटा जाल्यार ही सगळ्यात व्हडली दुःखाची गजाल आसा. कित्याक आमी प्रेसाक एक पॉवरफुल वेपन म्हणून मानता. जशें आमी स्वताची सोशल मिडिया यूज करता तशी प्रेसाची सोशल मिडिया जावं, नाजाल्यार टीव्ही चॅनल जावं, नाजाल्यार प्रेस मिडिया हे जावं, न्यूज पेपर जावं, ही एक पॉवरफुल टूल आसा आनी पॉवरफुल वेपन आसा. आनी ते वेपन जर सारखे यूज जायना आनी जर आमी विशय घेता ते जर फुडें येना जाल्यार आमकां तरी तेजें दुःख जाता. आम्ही तुवें म्हटलं की मीडिया वेपन तू केन्ना फोनच घेना मिडियाचे. हांवें फोन आम्ही जेन्ना पर्सनली तुका कॉल करता जेन्ना तुमकांच गरज ना मिडियाची तर तुम्ही मीडिया कित्याक ब्लेम करता. आमी हेच्या पयलीं ह्या 7 म्हयने सोडले जाल्यार हांवें खंयच्या मिडियाचो फोन घेवंक ना, तांकां रिप्लाय करूंक ना, तांकां बायट दिवंक ना, तांकां प्रेस कॉन्फरन्स दिवंक ना. तुमी सांगचे आनी हांवें ह्या 7 म्हयने फोन घेवंक ना. हेका लागून हांवें प्रेस तुमच्या भावांक आनी भयणींक सगळ्यांक सॉरी म्हटलेलें आसा. तेजें रिजनूय हांवें सांगलेलें आसा, कित्याक म्हाका ऑन ग्रावंड येवपाचो नासलो. कित्याक हांव जर ग्रावंडार येयल्लो जाल्यार परत भुरगे ग्रावंडार येवपाचे, परत आमी त्याच मार्गान धांवपाचे आनी परत आमची तीच वाट लागपाची आनी तें आमकां करपाचें. तुमकां प्रेस मनोज बाबा आता पुढे कशी घे पुढे किती स्ट्रॅटेजी आहे पुढे सगळे मतदारसंघ कॉन्टेस्ट करतले का कशी कितें. तुम्ही लास्ट टाइम पयला जाल्यार एक आयडोना सोडलो कार्लोसाक. सो सेम टाइम तुम्ही आता जेन्ना 27चो विचार करता तेन्ना जे कोण बरे कॅन्डिडेट स्ट्रॉंग आसा तांकां सोडटले काय 40 कंटेस्ट करता. ना पळय आतां कशें आहा, आतां आमी परत जेन्ना हें सुरवात केला इलेक्शनाक अजून 2 वर्सां खूब टायम आहा. सो इलेक्शनाचे आमी आतां कितें आमी करतले तुमकां सांगपाक शकना. कित्याक आमी आतां जेन्ना 2024चो सेटबॅक जावन आमी परत आतां देंवला जाल्यार परत आमकां ऑर्गनायझेशन बिल्डींग पळोवपाक जाय, खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितले भुरगे आसा ते पळोवपाक जाय, आमच्या कडेन फंड कितलो येता तो पळोवपाक जाय, आमी कितले कॉन्स्टिट्युएन्सी रीच आउट जाता ते पळोवपाक जाय आनी त्या रितीन आमी डिसायड करतले. हें एक मात तुमकां क्लियर करता की जशें गेल्या फावटी आमी 38 सीट्स 38 जाग्यांचेर जेन्ना 39 जाग्यांचेर आमी जेन्ना 38 जाग्यांचेर सिटां घातलेली ती तशी सिटां आमी ह्या फावटी तरी घालचे ना. हे आमी क्लियर करता तुमकां. कित्याक हेतून आमचे फंड्स वेस्ट जाता, आमचे रिसोर्सीस वेस्ट जाता आनी आमचो जो टायम आसा तो वेस्ट जाता. सो तेका लागून जे कितें डिसिजन जातले ते फुडल्या 6 म्हयन्यांक ऑर्गनायझेशन बिल्डींग, बूथ मॅपिंग, फंड मॅनेजमेंट हे सगळे पळोवनूच आमी फुडें घेतले. सपोर्ट करते म्हणजे दुसऱ्या कोणाक काय घालचेच नाही. ज्या कॉन्स्टिट्युएन्सीत तुमचो कॅन्डिडेट नासतलो थंय दुसऱ्या कोणाक सपोर्ट ना ते अजून आमकां ते अजून डिसिजन जावना. ते हांव डिसिजन घेवपी कोण न्हू. तेका सीईसी बॉडी मिटींग आसा, सीईसी बॉडी आसा आमची, आमचे नॉर्थ गोवा साउथ गोवा कमिटीज आसा आनी आमचे जर प्रत्येक डिसिजन आसा. फॉर एक्झाम्पल कॉन्टेस्ट इलेक्शन हे लोकसभा करपाचे काय नाही, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन वचून एक्टिव्ह मेंबरांक विचारून ते डिसिजन घेतलेले. तशीच हेचे डिसिजन आहा ते आमच्या भुरग्यांक घेवन वयतले. बट ह्या फावटी आमी एक भुरग्यांक हें केलां की आमी सगळ्या भुरग्यांक टार्गेट्स दिल्लेले आहा की ते टार्गेट्स तेंच्यांनी अचीव करपाक जाय. जर तांकां दिसता की तेंच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आर्जीन कंटेस्ट करपाक जाय जाल्यार तेंच्यांनी तशें काम करपाक जाय. कित्याक रेव्होल्युशन हे कम्फर्ट झोनान जायना. सो सगळ्या भुरग्यांक तें आमी सांगलेलें आहा की आमी पार्टी बिल्ड करपाक दिसाक 150 200 किलोमिटर ट्रॅव्हल केल्ले आसा, भोंवल्ले आसा. सो आमी भुरग्यां कडल्यान एक्सपेक्ट करता की तेंच्यांनी तेच जिद्दीन काम करपाचें. 2022 जशें काम केल्लें तशेंच काम परत जावचें आनी तें काम करपाक लागून भुरग्यांक मार्गदर्शन केलें. मेंबरशीप ड्रायव्ह आतां चालू जातली. परती रिफ्रेश 2025ची न्यू मेंबरशीप आतां स्टार्ट जाल्या. न्यू मेंबरशीप आमची आतां 2025ची चालू जातली. प्लस आमची डोनेशन ड्रायव्ह आमची चालू जातली. प्लस लोकांक मेळप, लोकांचो जनसंपर्क वाडवप हेची ड्रायव्ह आमची चालू जातली. तुम्ही रेव्होल्युशन रिलोडेड म्हणला. इज इट यू आर आईंग द झेडपी इलेक्शन? ना ते झेडपी इलेक्शनाक अजून 1 वर्स ऑलमोस्ट डिसेंबरान झेडपी इलेक्शन जातले. सो सांगता कितें 6 म्हयन्यान फुडलें झेडपीक वचपाचें काय ना, कितें करपाचें. कित्याक
आतां आमी जो ब्रेक घेतला आतां आमकांय पळोवपाक जाय की आमचे भुरगे कितले काम करता, कशें काम करता, कितले आमी ऑर्गनायझेशन वाडटा आनी सगळ्यान इम्पॉर्टंट फंड्स आमी कसो हाडटा. भुरगे आमचे फंड्स हाडटा काय ना, मेंबरशीप करून फंड्स हाडटा काय ना, ECS करून फंड्स हाडटा काय ना, दुसऱ्यां कडल्यान डोनेशन मागून फंड्स हाडटा काय, सगळे गजाली आसा आनी ते सगळ्या गजाली टेबलार दवरूनच मागीर आमी फुडले कितें डिसिजन आहा ते घेतले. आतां तुमकां तेजे आन्सर दिवपाक शकता. MLAs will be the part of united opposition. And second question, are your members are happy with your decision? Which decision? This हय, मेंबर्स आर व्हेरी हॅपी. पयलीं भुरग्यांक दिसलेलें की आमी कितें करपाचें, प्रत्येक फावटी भुरगे म्हाका फोन करताले, बट भुरगे खूब हॅपी आसा. रिजन कितें की हेतून भुरग्यांकूय लोकांक मेळपाक मेळ्ळें, लोकांक कडल्यान भुरग्यांकूय सजेशन्स आयकपाक मेळ्ळें. कित्याक तुमकां सांगलें तशें आमी फायर ब्रिगेड आनी एम्ब्युलन्स कशें फक्त फ्लायिंग स्क्वॉड कशें धांवत रावताले, हेतून भुरग्यांकूय कळनासलें ते कितें करताले म्हणून. आतां आमकां कळ्ळें की बाबा आमकां सिस्टमान एंटर जावपाक जाय. आमी रस्त्याचेर कितलेय बोवाळ मारले म्हणून फाल्यां आमी एक प्रोजेक्ट आडोवपाक शकता, नाजाल्यार एक इश्यू वाडोवपाक शकता. पूण जर आमी सिस्टमान गेले जाल्यार भरपूरशे कल्याण आमी लोकांचेय करपाक शकता आनी भरपूरशे इश्यूय आमी सॉल्व करपाक शकता ऑन अ लार्जर प्लॅटफॉर्म. युनायटेड ऑपोजिशनाचो पार्ट आमचो MLA नासतलो हे आमी डिसिजन घेतलेले आसा इंटरनली. हे तुमकां सांगता हे असेंब्लीक युनायटेड ऑपोजिशनाचो पार्ट आमचो MLA नासतलो. रिजन सिंपल आसा, जेन्ना आमी झोपडपट्टेचेर विशय काडलो तेन्ना आमकां ऑपोजिशनाचो सपोर्ट मेळोंक ना. जेन्ना ह्या बस्तेंचेर जेन्ना विशय जालो तेन्ना तेंचो सपोर्ट आमकां मेळोंक ना. जेन्ना ड्युअल वोटिंगाचेर विशय जालो तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. जेन्ना पोगो बिलाचेर डिस्कशन जालें तेन्ना आमकां म्हणजे अनऑफिशियल डिस्कशन जालें तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. लँड कन्वर्जन एंड प्रोटेक्शन बील जेन्ना घातलें आमी तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. जर आमच्या आमदाराक गोंय वाचोवपाचे जे मेन 3 मुद्दे आसा तेजेर जर आमकां सपोर्ट मेळना जाल्यार आमी तांकां कित्याक सपोर्ट करपाचो. दाखोवपाक हो सपोर्ट आमकां गरज ना. आनी आतां जर तुमी पळयताय नाटक एक्सपोज जायत आसा, हे दाखोवपाची जी नाटकां जे आसा पळय, फ्लोर मॅनेजमेंट आहा ते आमकां करपाचें ना. आमी युनायटेड ऑपोजिशनाचे पार्ट ना. आमी हे आमच्या कोर मिटिंगेक डिसायड जाल्लेले आसा आनी आमदारूय ते आपल्या प्रेस कॉन्फरन्सान डिक्लेअर करतलो. आतां इलेक्शन केन्ना आहा? डिसेंबरान काँग्रेस हांगा 30 दीस पयलीं कॅन्डिडेट दिवन 20 वर्सां पयलींच्यान हांगा 1.5 लाख मतां काडली. 20 वर्सांनी येयला कॅन्डिडेट 30 दीस पयलीं. मिडिया खबर सुद्दां नासली कॅन्डिडेट घालताय काय ना म्हणून, आनी ते 1.5 लाख मतां काडटा. आनी आमी फक्त 7 म्हयने ब्रेक घेतला आनी इलेक्शनाक 2 ZP इलेक्शनाक 1 वर्स आसा आनी व्हडल्या इलेक्शनाक 2 वर्सां. इट्स नॉट अ स्मॉल टाइम. जी मिस्टेक आमी मिस्टेक म्हणना. आमी म्हणटा की आमी इलेक्शनाक भायर येवंक ना. इलेक्शनाक 2 वर्सांनी 1 वर्सा खूब टायम आहा. 1 वर्स इज ह्यूज टाइम. आमी 3 वर्सां पार्टी करून आमी इलेक्शन कंटेस्ट केल्ले. काँग्रेस तू म्हणटा काँग्रेसान 1.5 लाख मतां काडले, पण काँग्रेसची जी टीम आसा ती ग्राउंडार काम करता न्ही. हेच आता म्हाका पडला की नॉर्थान खंयची काँग्रेसची टीम ग्राउंडार आसली पळय आमकांय खबर ना. हांव मागता काँग्रेसी कडेन जर तेंच्या कडेन जशी आमी मिटींग मागयली एक्टिव्ह भुरग्यांची तशी तेंच्यांनी मिटींग आपोवची. कित्याक काँग्रेसचे खुबशे जाण तुमी आयकतात की इंटरनली तेंची मिटींग जायनात म्हणून. सो हांव मागता आमकांय पळोवपाक जाय की हेंच्या कडेन खंयचे कार्यकर्ता आसले कितें आसले पळय. हेतून आमची मिस्टेक आसा. कित्याक जी मेसेज लोकांक आमी दिवपाक जाय ती लोकांक आमी दिवंक ना सारकी. जी मेसेज लोकांक पावपाक जाय ती लोकां कडेन पावोंक ना. दॅट इज वाय जी एंटी BJP वोट आसली जी आमकां येवपाक जाय आसली ती तांकां दी. मनोज तूं आतां कितें म्हटलें की जॉब स्कॅम जो तूं म्हणजे गायब जाल्लो तेन्ना खूब स्कॅम जाले, तेतूंतलो व्हडलो म्हणजे तो जॉब स्कॅम. तूं आतां म्हणटालो की जॉब स्कॅम ह्याच वर्सांनी चलना, फाटलीं कितलींशींच वर्सां चलता. म्हणजे एक प्रकारे तूं BJP हांगा सेव करता. तेंचेर जो दोशारोप आसा तेका तूं खंय तरी भायर येता. हांव तो सेव करीना. हांव तुका तें सांगता की हे जॉब स्कॅम ना जावपाक लागून आमचो MLA जेन्ना पयलेच फावटी पयल्याच असेंब्ली सेशनाक भितर पावलो तेन्ना पयलोच विशय काडलो तो जॉब स्कॅमाचो. पयलोच विशय काडलो तो स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो. रुलींग BJPच आसली आनी BJPच आसा. हो दुसऱ्या MLAनी काडूंक ना. तुमी फुटेज पळोवंक शकता. तुम्ही तुमचे प्रेस रिपोर्ट पळोवपाक शकता. फर्स्ट विशय स्टाफ सिलेक्शनाचो जर काडलो जाल्यार यंगस्ट MLA RGPच्या MLA आमकां गरज नासली. आमच्या विजन डॉक्युमेंटार बरयल्लें आसा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातले आमी करतले म्हणून जर सरकारान येयले म्हणून. आनी तेच आमी सरकारान ह्या सरकारा कडल्यान घडोवन हाडपाचें म्हणून आमी थारायलें आनी आमी तें केलें. आनी आतां सध्या ते चालीक लागलेले. आतां ते कशें जातले तेजे रुल्स एंड रेग्युलेशन हे सगळे पळोवपाक जाय. ते सगळे येयल्या उपरांत आमी डिसायड करतले की हेचेर आनी कसो आवाज काडपाचो तो. प्रत्येक बारीक बारीक हेचेर आवाज काडप एक गजाल आनी असेंब्लीन वचोन थंय कायदो मांडप आनी ते कायदो करून ओवरऑल चेंज हाडप
ही इम्पॉर्टंट गजाल आणि ती आम्ही 100% आमच्या सायडींच्यान केल्ली आहा. तुवें म्हटलें की काँग्रेस 30 दिसांनी कॅन्डिडेट आणि ते 1.5 लाख मतां काडटा. काँग्रेसीन 1.5 लाख मतां काडली, तू 50,000 मतां काडली. सो लोकांचो अजून काँग्रेसीर विश्वास आहा, आरजीपी विश्वास ना असो दिसता तुका? हय, तेंच सांगता न्हू की आमची जी मेसेज लोकां मेरेन जी पावोवपाक जाय आसली, आमचे जे मिस्टेक जाले की आमी इतले काम करून आमकां 50,000 मतां कित्याक आनी 20 वर्सांनी एक कॅन्डिडेट येता आनी तो 1.5 लाख मतां काडटा नॉर्थान स्पेशली, ती कशी? आनी सावथाचो कॅन्डिडेट हो फोंड्या पावूंक ना केन्ना, सान्यार पावूंक ना केन्ना सारको, मडकय पावूंक ना, शिरोड्या पावूंक ना, काणकोण सारको पावूंक ना, तो जिखता कित्याक? पण हे सगळें इव्हॅल्युएशन करपाक आमकां टायम जाय आसलो की आमी खंय चुकता. ते अशें कितें करता की ते मतां घेतात, काम करचे आनी ते जिखता आनी आमी इतलें काम करून आमी कित्याक पडटा पळय, हे इव्हॅल्युएशन करपाक आमकां 7 म्हयने लागले. तुम्ही म्हणता की रेव्होल्युशन तुमचे इट विल बी डिपेंडिंग ऑन द वोट्साचेर आहा तुमचे डिपेंड, कित्याक वोट्स पडत जाल्यार तुम्ही रेव्होल्युशन कंटिन्यू करतले नाजाल्यार बंद करतले. पळय आमी आतां लोकसभा इलेक्शन शेणले, दॅट डजंट मीन की रेव्होल्युशन स्टॉप जालें. रेव्होल्युशन स्टॉप जाल्यार आयज हांव तुमच्या फुड्यान नाचचो नासलो आनी आयक मरे, जेन्ना हे रेव्होल्युशन फुडें जर व्हरपाक जाय, हांव परत तेंच सांगता, जर आमकां व्हडलें वॉर जिखपाक जाय जाल्यार मदीं स्ट्रॅटजायज करपाक गॅप घेवचेच पडटा आनी एवरी वॉरियरान एवरी गजालीन एवरी ती मागीर कंपनी आसूं ना जाल्यार कोणी आसूं, जेन्ना खंयचे ऑर्गनायजेशन फुडें वयता तेन्ना तेंचे जेन्ना मिस्टेक्स जाता, जेन्ना ते गजाली जाय तशें जायना तेन्ना तो ब्रेक आनी तो गॅप घेवचोच पडटा आनी तो गॅप आमी घेतला. रेव्होल्युशन स्टॉप जालें नाजाल्यार वोटांक लागूनच राजकारण, वोटांक लागून आसले जाल्यार आमी आतां येवचे नासले, 1 वर्स आसतना येतले आसले. लोक म्हणटाले आता असेंब्ली पावले म्हणून येयलो, 2 वर्सां असेंब्ली 2 म्हणले काय नव्हती अशी वयतली. 3 केन्नाच गेली. हो जो प्रश्न आसा आयज तुवें म्हाका विचारलो, आतां मेजर प्रश्न आसा गोंयांतलो, मेजर जो ऑपोजिशन आसा तो आरजी एक आसा, पूण बाकीचे ते 6 जाण आहा, ते युनायटेड आसतले काय ना हो व्हडलो प्रश्न आहा. तुम्ही आमी तरी आतांच सांगता की आमी एकला चलो, आमी 100% इलेक्शनाक वयतले आनी आमी ब्रेक घेवंक नासलो. आमचो आमदार कंटिन्युअस हेचो फक्त आमी एज अ पार्टी वर्कर आमकां चिंतपाक जाय आसलें की आमी खंय चुकला आनी तेका लागून तो ब्रेक आसलो. पळय मनोज, तूं ऑपोजिशनाच्या युनिटीचेर विचारता, पूण तुजोच आमदार तुज्या वांगडा ना तेन्ना आरजी भितर युनिटी हांगा ना पिसीक ना आन्सर केलो ना. बट हाजेर लोकांची मेसेज घेवन ही प्रेस कॉन्फरन्स माझी आसा, ही पार्टी लेवलाची विरेशाक, ही पार्टीची मिटींग न्हू, ही माझी इंडिव्हिज्युअल प्रेस कॉन्फरन्स. हांगा ही विरेशाची आनी माझी प्रेस. आतां हांव इतलो उलयतालो, विरेश कितें करतो थंय बसून आसतलो. अरे पूण त्या आमदाराचे नाव 20-25 फावट घेतले. हय, कित्याक आय एम प्राऊड ऑफ माय आमदार. आमदार असो आता ऐक माझे ऐक, जेन्ना हांगा बसून आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट आणि काँग्रेसचो प्रेसिडेंट राहुल गांधी आणि केजरीवालाचे नाव घेता तेन्ना ते आसता ते मनोज, सो ते आसपाची गरज ना. बाबा, फॉर युअर नॉलेज, राहुल गांधीन सुद्धा आपल्या करियरान ब्रेक घेतलेलो आसा. गुगल कर. मनोज, एका आमदाराचे कंपॅरिझन तू आणि राहुल गांधी हांव सांगना रे, काँग्रेसचे एक्झाम्पल दिता म्हाका म्हणून तेका सांगले. पार्टी बंद जावना, तुमच्या भाशेन पार्टी बंद पळय 7 महिन्यात तुमची पार्टीच हे जालेली. खंयच्या विशयाचेर पार्टीन आवाज काडूंक ना. एमएलए कोणाचो? एमएलए कोणाचो? आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह न्हू तो आमचो, पार्टीचो रिप्रेझेंटेटिव्ह तो एमएलए म्हणजे बेस्ट तो पार्टी रिप्रेझेंटेटिव्ह. सगळे विषय काढल्या फाटल्या दिसांनी आम्ही पहिला ओपिनियन पोलाचेर इश्यू वाडलेलो आणि तुम्ही म्हणता की गोंयकार आणि तुमकां गोंयचे पडलेले आसा तुम्हीच गोंयकार सांबाळटा म्हणून, जाल्यार ओपिनियन पोलाचेर तुमचा कांयच कमेंट येवना. कित्याक? कसलो कमेंट? ओपिनियन पोल जेन्ना जावंक ना गव्हर्मेंटान तेन्ना कित्याक तुमी आवाज दिवना? पळय, हेतून इम्पॉर्टंट गजाल आसा की गोंयची अस्मिताय ही एकाच दिसा त्याच दिसा राखपाक लागून आसपाक जाय अशें म्हाका तरी दिसना. ही गोंयची अस्मिताय प्रत्येक दिसा राखपाक जाय आनी गेली 7 वर्सां तरी आमी कंटिन्युअस ही अस्मिताय राखपाक काम करिता. आमी थंय वचून नौटंकी करिना, आमी थंय वचून भाशणाक म्हणून ड्रामा करिना. आमी आमचो जीव दिल्लो आसा, आमचे फॅमिली सॅक्रिफायस केल्ल्या, फायनान्शियल सॅक्रिफायस केल्ल्या, हेल्थ सॅक्रिफायस केल्ल्या, सगळ्या भुरग्यांनी सॅक्रिफायस केल्ल्या. सो ही अस्मिताय एकाच दिसा जर वाचता कशी दिसता ती म्हाका तरी दिसना, म्हाका तरी पटना. आनी आयज जे अस्मितायेचे गजाली करता हेंच्यांनी गोंय विकलेलें आहा, हेंच्यांनी आपले जागे कन्वर्ट केल्लेले आसा. पार्टनरशिपी ब्रेक करून पार्टनरशिपी हे ते दाखोवन एसेंब्लीन भरतीत आन्सरां दिल्लेली आहा. हेंच्यांनीच कायदे हाडलेले आसा. हेंच्यांनीच आपल्या दिल्लीकारांक हाडून हांगा आपल्या लिगल फॉर्माच्या नांवान हांगा तांकां शेअर डिडा मारलेले आसा, तांकां असिस्ट केल्ले गोंयचे जमनी दिवपाक.
आणि ते अस्मितायचे गजाली करता आणि आम्ही ऐकता. So, एक तांकांय प्रश्न करा की तुम्ही अस्मिताय राखपाक तुम्ही कितें केला? गोंयची अस्मिताय गोंयचो जागो ना गोंयकार उरचो ना, ह्या जाग्याक लागून तुम्ही कितें केला हो प्रश्न विचारा, हो कळपाक जाय. अस्मिताय दीस करपाची गरज ना म्हणटा. गरज ना म्हणना, हांव म्हणटा की आमी आमचें काम कंटिन्युअस करीत आसा. तुवें विचारलें की आमी कित्याक करचोंक ना. सो आमचो हें आसा, कोण सेलिब्रेट करता कोण कितें करता तो तेंचो हें आसा. आमकां आहा की गोंयचो अस्मिताय आमकां प्रत्येक थोडे म्हणटा पळय गोंयचे हेरिटेज सायट प्रोटेक्ट जावपाक जाय. गोंयचो हो हेरिटेज सायट आसा. हांव म्हाज्या हेतून आसा की आख्खें गोंय हेरिटेज, म्हाका लागून गोंयचो प्रत्येक जागो हेरिटेज आसा आनी हें गोंय आमी राखपाक जाय. इट इज नॉट ओन्ली सम लोकेशन, सगळ्याक वचपाक जाय. सगळे कडेन आमचे हेरिटेज आमी गोंय येदे व्हडले जर म्हणटा जाल्यार ते राखपाक लागून तेका लागून आमी कायदो घातलेलो आसा. म्हणून आमी एका जाग्यार वचून फायट करतले आनी ती फायट सक्सेसफूल जातले हें आमी तुमकां अश्योर करिना. पूण एसेंब्लीन ह्या सरकाराचेर प्रेशर हाडपाक तांकां एक्सपोज करपाक तें काम तरी आमी 100% करतले. परतो उजो केन्ना पेटयता? उजो बेगीनूच पेटतलो आनी बेगीनूच जातलो. आतां ही सुरवात जाल्लेली आसा. आतां आमची सिरीज ऑफ मिटींग चालू जातले आनी काम चालू जातलें. मनोज, एक परत एकदा विचारतो तुका, तू म्हणटा पळय हांगा आमदार कित्याक जाय, पीसी आपली म्हणून, पूण आयज आरजीन तुज्या पेक्षा आमदाराक चड व्हॅल्यू आहा. कित्याक तो आमदार न्हू, लोकां मदल्यान निवडून आयला. बरोबर. सो ह्या पेसीक तो जर आसत जाल्यार वजन चड येता आशिल्लें दिसना तुका? आमच्या आमदाराक जो व्हॅल्यू आहा तो व्हॅल्यू इतल्याच कारणाक आहा की पयशे नासतना एक 28 वर्साचो भुरगो हे इलेक्शन कंटेस्ट केलो आनी येदे व्हडले ऑपोजिशनाक भितर काँग्रेस हांव बीजेपी सगळे हांकां फायट दिवपाक तो एकटो थंय उबो रावता आनी एकटो थंय धडकाळी फोडटा. जे विशय व्हडले व्हडल्या जाणकारांनी केन्ना मांडूंक ना, ड्युअल वोटिंग कार्डाचे, ह्या झोपडपट्टेचे, हे विषय वचून आमचो आमदार मांडटा. गोंयकार कोण? हे गोंयकार म्हणून आतां तुम्ही 60 वर्सां जाली आयकतात भाशणांत, पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन डिफायन कर म्हणून आमचो आमदार टेबल करता. सो आय एम ऑलवेज प्राऊड आनी म्हाकाय दिसता की म्हाज्याकून व्हॅल्यू आमच्या आमदाराक आसपाक जाय. कित्याक एक यंग भुरगो आपले करियर सोडून ह्या पार्टेन येयलो. ही पार्टेन म्हणजे पयलींच्यानूच ह्या पार्टेन आसलो आनी आपले करियर सोडून तेणी लोकांक लागून आवाज काडलो आनी तो आमदार जालो. सो आय एम सुपर प्राऊड. आमच्या आमदाराक व्हॅल्यू आसपाकूच जाय तो आमदार. कित्याक आमी आमदार न्हू, आमी पार्टीचे प्रेसिडेंट, तो लोकांचो रिप्रेझेंटेटिव्ह, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, आनी तेका जो रिस्पेक्ट मेळटा तो रिस्पेक्ट मेळपाकूच जाय. बट ही प्रेस कॉन्फरन्स आसा, ही पार्टी प्रेसिडेंटाची प्रेस कॉन्फरन्स आसा. हांगा खंयसरूच कंपल्सरी ना की सगळे जाण हांगा येवन बसपाक जाय म्हणून, आनी खंयच्याच पॉलिटिकल पार्टी सगळ्यांक घेवन सगळे प्रेस कॉन्फरन्सीस घेवना. मनोज एक लास्ट टाइम तुवें सांगलेलें तुका याद आसा न्हू की तू सगळे डिफेक्टरांच्या दारान वचून बसलो, ते तुमचे अजूनय आतां आमी ही नवीन सुरवात करता, नवीन फ्रेश स्टार्ट करता. सो हेचेर म्हाका हांव तुमकां इतलेंच सांगता की हेचेर आनी आमी फुडें डिस्कशन करचें ना. कित्याक आमकां पयलीं जे आमी मिस्टेक्स केल्ले, पयलीं जे आमच्या कडल्यान मिस्टेक्स जाले, ते मिस्टेक्स आमकां रिपीट करपाचे ना. लास्ट क्वेश्चन एकूच, ह्या फाटले 7 म्हयने तू नासलो, तू इंट्रोस्पेक्ट करतालो, पक्ष खंय चुकलो, स्ट्रॅटेजी खंय चुकलो, एज अ लिडर म्हणून तू खंय चुकलो हें तू इंट्रोस्पेक्ट केला? 100% एज अ लिडर ते पळय, एज अ लिडर म्हणून म्हाज्या कडल्यान खुबशे गजाली चुकले, खुबशे गजाली रॉंग जाले. म्हणजे जे गायडन्स भुरग्यांक दिवपाक जाय आसले, जे गायडन्स भुरग्यांक म्हाज्या कडल्यान वचपाक जाय आसले, ते मेळ्ळे ना. आमी रॉंग डायरेक्शनान धांवत रावले. सो हितून म्हाजी व्हडली चूक आसा एज अ पार्टी प्रेसिडेंट. ही जी डिफीट आसा ती फूल हांव म्हाजेर घेता, हांव एक्सेप्ट करता. सो तेकाच लागून ह्या 7 म्हयन्यांक खुबश्या जाणकारांक हांव मेळ्ळो की तेंच्यांनी म्हाका सांगलें की हांव खंय चुकला ते. आनी हेच सगळे चुकी जे आसा हे चुकी फुडें जावचे न्हू, तेका लागून हो ब्रेक परतून सांगता, तेका लागून हो ब्रेक आहलो. आनी इतलेंच सांगता भुरग्यांकूय सांगता की जे चुकी आमी हेच्या पयलीं केला ते रिपीट करचे न्हू, आनी एका रायट वे न्यू एनर्जी, फ्रेश एनर्जीन आमी फुडें वयचे. 26 to 28 कॉन्स्टिट्युएन्सीज तुमी पावले म्हटलें इन दॅट 7 मंथ्स. खंयच्या हितून भोंवंक ना केन्ना? तशें सिटीनी गोंयचे जे सिटीज आसा त्या सिटीजान आमकां कितें आसता, लोक आमी जो विशय घेवन वयता चडसो तो सिटीन चडशा लोकांक लागना, नाजाल्यार तो तेंच्या क्लोज टू हार्ट ना अशें आमकां तरी दिसून येता की आमी उलोवन येता तेन्ना. सो मेजॉरिटी ज्या जाग्याचेर म्युनिसिपालिटीज आसा, ज्या जाग्याचेर सिटीज आसा ना टावनशीप जाल्ले आसा, ते कॉन्स्टिट्युएन्सीज हांव भोंवना. खंयच्या वचोंक ना म्हणटा ना पळय ते 28 नांव तुका हांव सांगपाक शकना. तुजे मोर्मुगांवचे जाले, मोर्मुगांवचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा थंय वचोंक ना. पणजे आसतली, म्हापसा आसतली, मागीर आमची बिचोले आसतले, हे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा. मागीर हळदोना आमचो हेचो काँग्रेसचो काल्लो आसा, जेच्या कडेन
जेच्या कडेन आमचो संपर्क बरो आसा त्या कॉन्स्टिट्युएन्सीन म्हाका दिसलें की आमी वचोन काय फायदो ना, कित्याक थंयसर तो काम करता आनी तेजें काम चालू आसा. सो आमी त्या रितीन आमचे बाकीचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहा मॅक्झिमम ते आमी कव्हर केले. ओके, या तर 7 वर्सां तुम्ही म्हटले की 7 महिने. 7 महिने पार्टी स्टार्ट जावन म्हटले तुम्ही की आता तू म्हटले की इतले दीस तुमकां दिसले खंय रॉंग डायरेक्शनान वयता. सो 7 वर्सां तू तुमच्या भुरग्या सगळ्यांक रॉंग डायरेक्शन रॉंग डायरेक्शन न्हू कशें आहा ना, तूं आत्तां म्हटलें wrong direction. तेच हें कशें आहा की आमी जेन्ना हे वयताले आमकां पयलीं तुमकां सांगलें की आमकां कोणूच पॉलिटिकल एडवायझर ना पॉलिटिकल एक्सपर्ट आमच्या कडेन. आयज तुमी पळयता आयज जर बीजेपी इलेक्शन कंटेस्ट करता आनी जर कॅन्डिडेचर दिता तेंच्या फाटल्यान व्हडले सर्वे टीम्स आसता. ते सर्वे टीम्स काम आता करतात. मनोज पयलीं तांची तेच पयलीं तेंचे तेका लागून एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 आनी 8चे 21, 22 जाल्ले. सो तें करपाक ती एक नॅशनल पॉलिटिकल पार्टी आसा, तेंका नॅशनल लेवलचो सपोर्ट आसता. आमकां नॅशनल लेवलचो सपोर्ट ना. आमचे कितें आहा ते इनावज आसा, आमचे कितें आहा ते गोंयानूच आहा. सो तेका लागून आमकां हो ब्रेक घेवचो पडलो. आमकां दुसऱ्या भशेन जर आमी गोंयान शेणले जाल्यार आमकां खंयच्यान युपीच्यान ना जाल्यार कर्नाटकाच्यान ना जाल्यार मध्य प्रदेशाच्यान टीम येतली आनी आमकां गायड करतली, नाल्यार ऑब्जर्वर येतलो आनी बसतलो आमच्या कडेन उलयतलो. असले वर्क स्टायल आमच्या कडेन ना. तेका लागून आमकां ब्रेक घेवचो पडलो. मनोजाचो ब्रेक म्हणजे आरजीचो ब्रेक. मनोजाचो ब्रेक म्हणल्यार आदीचो ब्रेक न्हू, कित्याक आमचो आमदार कंटिन्युअस ऑन ग्राउंड आसलो. हो ब्रेक आमच्या कार्यकर्त्यांचो, हो ब्रेक आमचो इंट्रोस्पेक्शन करपाचो आनी हो ब्रेक फुडली चळवळ आनी हे रेव्होल्युशन आहा ते रिलोड करपाचो. थँक्यू. लिडरशिप बदलता काय विचारलें तुका हांवें. पळय आमचे आतां जे जनरल बॉडी इलेक्शन आहा ते 2027 आसा. तेन्ना डिसायड जातले लिडरशिप चेंज जातली प्रेसिडेंट जोन, कित्याक प्रत्येक जाणांक रायट आसा प्रेसिडेंट जावपाचो, प्रत्येक जाणांक रायट आसा वोट करपाचो. ते 2027 हेका डिसायड जातले. फंड तुम्ही आता म्हणता फंडा खातीर इलेक्शनाक त्रास जाता. सो फंड जर कलेक्ट जावना जाल्यार तुम्ही कॉन्टेस्ट करतले आता ते पयले ते डिस्कस करतले. ह्या फावटी आमी फंड कलेक्ट करपाक स्ट्रॅटेजी दिल्ले आसा. सो ते स्ट्रॅटेजीन जर काम केलें जाल्यार आमकां आशा की फंड्स कलेक्ट जातले म्हणून आनी आमी इलेक्शन कंटेस्ट करतले. थँक्यू.